आता बातम्या पाहूयात सुपरफास्ट 50. काश्मीरसह दिल्ली एनसीआर इथे मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के बसले. जगभरातील भूकंपाच्या धक्क्यांची माहिती ठेवणाऱ्या ईएमसी या संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा हा धक्का 5.6 रिश्टर स्केलचा होता. चिटफंड गैरव्यवहार प्रकरणी कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांनी सीबीआयला तपासात सहकार्य करावं असं सांगताना सीबीआयनं देखील राजीव कुमार यांना अटक करू नये असं सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं. कोलकाता पोलीस आयुक्त राजीव कुमार यांना 20 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश देताना सुप्रीम कोर्टानं राज्याचे मुख्य सचिव, डीजीपी आणि कोलकाता पोलीस आयुक्तांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. पाटण्यातील कारगिल चौक इथे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जींच्या पुतळ्यास दहन करत राजीनाम्याची मागणी केली. आपला भ्रष्टाचार लपवण्यासाठी ममता बॅनर्जी नाटकं करत असल्याचा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला. सीबीआय मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि बंगाल सरकार यांच्यामध्ये वाद चालू आहे. या वादावरती सोशल मीडियामध्ये चांगलेच मनोरंजनात्मक टिप्पणी केली जाते. हा वाद नेटकऱ्यांसाठी चांगला चर्चेचा विषय ठरलाय. अखेर 7व्या दिवशी मुख्यमंत्र्यांसोबतच्या 7 तासांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडलं. लोकपाल, लोकायुक्त आणि शेतमालाला योग्य दराबाबत ठोस लिखित आश्वासन मिळाल्यावरच अण्णांनी उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला. अण्णांच्या मागण्या मान्य करण्याचं ठोस आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्यानंतर अण्णांनी उपोषण सोडलं. यावेळी अण्णांच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि बोलतानाही गहिवरून आलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक मदत राज्य सरकारनं देऊ केली आहे. 1450 कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलाय आणि राज्य सरकारही यासाठी प्रयत्न करत आहे. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या 25 फेब्रुवारीपासून सुरू होईल. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार 27 फेब्रुवारीला राज्याचा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडतील आणि 25 फेब्रुवारी ते 2 मार्च असा राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी असेल. नागपुरातील काँग्रेसची गटबाजी थांबवण्यासाठी प्रियंका गांधींना नागपुरातून लोकसभेची उमेदवारी द्या अशी मागणी करणारं पत्र नागपूर शहर काँग्रेसचे प्रवक्ते संदेश सिंघलकर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना दिलंय. लोकसभा 2014च्या निवडणुकांमध्ये भाजपला सोशल मीडिया प्रचाराची धुरा सांभाळणारे चाणक्य प्रशांत किशोर आता शिवसेनेच्या गोटात दाखल झाले. मातोश्रीवर झालेल्या खासदारांच्या बैठकीत प्रशांत किशोर यांनी प्रचारासंदर्भातलं एक प्रेझेंटेशन सादर केलं. प्रशांत किशोर यांनी यासाठी मुंबईसह 6 ठिकाणी कार्यालय स्थापन करून 1.5 महिन्यांपासून सर्व्हे सुरू केल्याची माहिती आहे. काल मातोश्रीवर झालेल्या शिवसेना खासदारांच्या बैठकीत लोकसभेसाठी शिवसेनेनं कशा पद्धतीनं प्रचार करायला हवा, कॅम्पेनिंग कसं करायला हवं यावरती प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केल्याचं बोललं जात आहे. भाभीजी घरपे फेम अभिनेत्री शिल्पा शिंदेनं काँग्रेस पक्षात प्रवेश करत राजकारणात पाऊल ठेवले आणि शिल्पा शिंदेनं मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रांचीमध्ये मंगळवारी भारत के मन की बात रथाचा शुभारंभ मुख्यमंत्री रघुवर दास यांच्या हस्ते झाला. यावेळी भाजप कार्यालयातून हा रथ रवाना झाला. त्यानंतर हा रथ संपूर्ण शहर फिरणार आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी 1 फेब्रुवारीला मोदी सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. त्यावेळी राहुल गांधींनी केलेलं ट्विट पहिल्या क्रमांकावर होतं. याबाबतीत नरेंद्र मोदींचं ट्विट 4थ्या आणि पीएमओचं ट्विट 5व्या क्रमांकावर होतं. मंगळवारी लुधियानाच्या सर्किट हाऊसमध्ये राजकीय पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं. यात अनेक लोक सहभागी झाले होते. त्यापैकी एकाच्या गाडीत हत्यारं सापडली आणि पोलीस त्याचा तपास करतायत. भोपाळमध्ये हाय सिक्युरिटी झोनमध्ये राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचं संमेलन पार पडलं. यावेळी करणी सेनेच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी बेछूट गोळीबार केला. असा गोळीबार आमच्यासाठी साधारण गोष्ट असल्याच्या बेजबाबदारपणाचं उत्तर सुद्धा करणी सेनेकडून देण्यात आलं. पंजाबच्या अमृतसरमध्ये किसान संघ समितीच्या वतीनं धरणं आंदोलन करण्यात आलं. सहकारी संस्था, दुग्धशाळा यांच्याकडून शेतकऱ्यांना दुधाला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी हवालदिल झाले. कर्नाटकच्या मैसूरमधील सुत्तूर मठात एका कार्यक्रमादरम्यान फुग्यामध्ये स्फोट झाला. या फुग्यानं पेट घेतल्यानं यात पुजाऱ्यासह 3 जण जखमी झाले. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजकोटच्या माधपर सर्कल इथे ट्रक चालकाचा ताबा सुटल्यानं ट्रक 3 वाहनांना धडक देत थेट झोपडीत घुसला. यात सुदैवानं कोणी जखमी झालं नसून सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. गुजरातच्या संस्कार विद्यामंदिर शाळेच्या व्हॅनमध्ये पाय अडकून एक विद्यार्थी जखमी झाला. चालकाच्या चुकीमुळे अपघात झाला असून या प्रकरणी व्हॅन चालकाला अटक करण्याची मागणी पालकांनी केली आहे. झारखंडच्या रांचीमध्ये चकमकीत जखमी झालेल्या नक्षलवाद्याला सीआरपीएफच्या जवानानं रक्तदान केलं. 133व्या बटालियनचे कॉन्स्टेबल राजकमल यांनी रुग्णालयात हजर होत रक्तदान केलं. सुरतच्या कपडा व्यापाऱ्यांनी कपड्यांच्या बिलावरती मोदींचा फोटो छापून त्यांचा प्रचार सुरू केला आणि व्यापाऱ्यांनी आपल्या पद्धतीनं भाजपचा हा आगळा वेगळा प्रचार सुरू केलाय.
कुंभमेळ्यात स्नान करताना भाविकांचं एक अद्भुत छायाचित्र समोर आलंय. कुंभमेळ्याच्या दृश्यातला हा नजारा वेगळाच वाटतोय. एका फोटोतून संपूर्ण कुंभमेळ्याची व्याप्ती काय असेल हेही लक्षात येतंय. चेन्नईच्या मुगिलीवक्कम येथे रोबोट हॉटेल सुरू करण्यात आले. हॉटेलमधली सगळी कामं वेटरऐवजी रोबोटच करतो. त्यामुळे हे हॉटेल सर्वांचंच आकर्षण ठरलंय. बाईकस्वारावर वाघोबा चाल करून गेल्यानं चंद्रपुरात बाईकस्वाराची पळापळ झाली. व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे आणि या भागात सतत वाघोबांचं दर्शन होत असल्यानं वनविभागाच्या निर्देशानंतरही 20 केंद्र परिसरातल्या झुडपांची तोडणी झाली नाही आणि त्यामुळे नागरिकांमध्ये दहशत आहे. फीचर्समध्ये काही बदल होणार आहे. जीमेल आपल्या इनबॉक्समध्ये बंडल रिमाइंडर आणि पिन मेल यासारख्या फीचर्सची चाचणी करते. मात्र ही नवीन फीचर येण्यास अजून वेळ असला तरी 3 नवीन फीचर्स जीमेलमध्ये आली आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय उद्या व्याजदरांची घोषणा करणार आहे. एसबीआयच्या अहवालानुसार आरबीआय 0.25% कपात करण्याची शक्यता आहे. बिबट्याला आपण नेहमीच भक्ष्याच्या शोधात पाहतो. मात्र इथे हा बिबट्या भटकत असताना त्याला तहान लागली. पाणी पित असताना हा हंडाच त्याच्या तोंडामध्ये अडकला आणि बिबट्याची पंचाईत झाली.